नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू जल करारातून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे। प्रत्यक्ष युद्ध न करता पाकिस्तानला गुडघ्यावर येण्यासाठी हा निर्णय बाध्य करू शकतो याची पाकिस्तानी नेत्यांना कल्पना आहे। भारताने लष्करी आक्रमण केले तर चीन सारख्या हितचिंतकांची मदत घेत अमेरिकेपुढे याचना करत काहीही करून 2-4 दिवसात हे युद्ध थांबवता येईल। पुढे शांतता चर्चा, प्रसंगी 2 पावले माघार, दहशतवादाचे आपणही बळी आहोत हे रडगाणे, अशा सगळ्यांचा वापर करत परिस्थिती जैसे थे करता येईल हा पाकिस्तानी नेत्यांचा, लष्करी अधिकाऱ्यांचा अदमास होता। परंतु यावेळी भारताने पाकिस्तानची नस अचूक दाबल्याचं दिसतंय। पुलवामा हल्ल्यानंतरच पंतप्रधान मोदींनी सिंधू जल कराराच्या संदर्भात इशारा दिला होता। त्यानंतरच भारताच्या वाट्याला आलेले सगळे पाणी भारतातच वापरण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती। एरवी भारताच्या वाट्याचेही बरेच पाणी पाकिस्तानात वाहून जात होते। आता भारताच्या वाट्याचे जवळपास सगळेच पाणी भारतातच अडवले जात आहे, परंतु त्यामुळे पाकिस्तानला फारसे नुकसान होत नव्हते। सिंधू प्रणालीतील जवळपास 80% पाणी पाकिस्तानला मिळत असल्याने पाकिस्तानच्या गरजा भागत होत्या। परंतु आता हे पाणी देखील अडवण्याची धमकी भारताने दिल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे। या करारातून भारत बाहेर पडत असल्याने कराराच्या अटींचा भंग होत असल्याचा आरोप पाकिस्तान करू शकतो, परंतु त्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागणे किंवा या करारात तिसऱ्या पक्षाची भूमिका बजावणाऱ्या जागतिक बँकेकडे तक्रार करणे या व्यतिरिक्त पाकिस्तान काहीही करू शकत नाही। अशा प्रकारचे वाद निर्माण होतात तेव्हा आंतरराष्ट्रीय जनमत त्यातही काही बड्या देशांची भूमिका महत्त्वाची असते, परंतु पाकिस्तानला चीनच्या छुप्या पाठिंब्याखेरीज अन्य कोणत्याही देशाकडून समर्थन मिळण्याचे दिसत नाही। त्यामुळे सिंधू करार पूर्ववत लागू करण्यासाठी भारतात आंतरराष्ट्रीय दडपण आणण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे। जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय न्यायालय या तशा दंतहीन व्यवस्था आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून भारतावर दबाव आणणं शक्य नाही याची कल्पना पाकिस्तानला असल्यानं सिंधू करारातून माघार म्हणजे युद्धाची घोषणा असा तर्क देत भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले तर पाकिस्तान भारताच्या विरोधात युद्ध छेडेल आणि या युद्धात अण्वस्त्रांचा वापर केला जाईल अशी धमकी पाकिस्तान देत आहे। पाकिस्तानकडे 130 अण्वस्त्रे असून ती देशाच्या वेगवेगळ्या भागात दडवून ठेवण्यात आली आहे आणि त्या सगळ्याच अण्वस्त्रांचा रोग भारताच्या दिशेने आहे असे पाकिस्तानचे मंत्री बरळत आहेत। अण्वस्त्रांचा वापर ही इतकी साधी बाब नाही। एक अण्वस्त्र वापरले म्हणजे प्रश्न सुटले, युद्ध संपले, आपण जिंकलो, इतके सोपे हे समीकरण नाही। तसे असते तर गेल्या 3 वर्षांपासून रशियाला रडवणाऱ्या युक्रेनला रशियाने केव्हाच सरळ केले असते। रशियाकडे जगातील दुसरे सर्वात मोठा अण्वस्त्र साठा आहे आणि युद्ध जिंकण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी असणारा पुतीन सारखा नेता रशियाचा प्रमुख आहे। परंतु त्यानंतरही छोटे मोठे एका पावाचे, अर्ध्या पावाचे अण्वस्त्र रशियाने वापरले नाही। एकाने अण्वस्त्राचा वापर केला तर प्रतिकार म्हणून पलीकडूनही अण्वस्त्रे येतील आणि पुढे अण्वस्त्र युद्धाचा भडकाच उडेल, त्यात संपूर्ण जगाचा विनाश होऊ शकतो। पाकिस्तानने अण्वस्त्राचा वापर केला तर भारतही तसेच प्रत्युत्तर देईल आणि पाकिस्तानच्या बर्बादीसाठी एक अण्वस्त्र पुरेसे ठरेल। भारताचेही नुकसान होईलच, ते प्रचंड असू शकते, परंतु त्यातून उभारी घेण्याची अंतर्भूत ताकद भारतात आहे, तर संसाधने भारताकडे आहेत। देशाचा आकार तेवढा मोठा आहे, परंतु पाकिस्तानच्या बाबतीत तसं काहीच नाही। अण्वस्त्र युद्ध झालंच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचाच पुसला जाईल याची कल्पनावरून कितीही शौर्याचा आव आणणाऱ्या पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना नक्कीच आहे। त्यामुळे भारताने कठोर कारवाई करू नये, सिंध जल करार कायम ठेवावा यासाठी पाकिस्तानी नेते अण्वस्त्राच्या पोकळ धमक्या देत आहेत। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।